नमस्कार मित्रांनो. कौशिकी केदारला असं काय बोलते की केदारला येतो संशय. नक्की काय घडलं, चला तर बघूया. पूजेला आता निशिता आणि युवराजला बसवायचं असतं. त्या विचारतो गुरुजी हे दोघं चालतील ना. पण गुरुजीच्या तोंडावर टेन्शन येतं आणि ते शांत असतात. दाय म्हणतो गुरुजी मी तुम्हाला काहीतरी विचारतोय, हे दोघं चालतील का. गुरुजी म्हणतात नाही, पूजेला ह्या घरातील मोठी सून आणि मोठा मुलगाच हवा आहे. पद्मिनी म्हणते झालं, गुरुजींची गाडी एकावरच अडकून बसली आहे. आता काय करू शकतो, त्या तारिणीला कुठून आणायचं. पण गुरुजी म्हणतात एक करू शकतो, पूजेला घरातील मोठा मुलगा बसू शकतो आणि त्याच्या शेजारी सुपारी ठेवू शकतो. चांगलपणा दाखवत पुढे आलेल्या निशिताचा चांगलाच चेहरा पडतो. कारण काही केल्या तिला काय घरात सुनेचा मान मिळत नाही. यामुळे पद्मिनीचे पण चेहऱ्यावरचे रंगच उडतात. निशिता म्हणते ह्याला काय अर्थ आहे. आता मी आणि यू बसते ना पूजेला. गुरुजी तुम्हाला आम्ही दोघं का नाही चालत आहे. कौशिक म्हणते निशिता गुरुजी जे सांगतात तेच करायचं. तुला कळतंय का, ही जी पूजा आहे ते घराच्या रक्षणासाठी. आणि बघूया ना उद्या पूजा आहे, तारिणी येते की काय. तर एअरपोर्टपासून एक माणूस तारिणीचा पाठलाग करत असतो. पण हे मात्र तारिणीला माहीत नसतं. विक्रम कारखानीस तिला फोन करतात आणि म्हणतात तारिणी उद्या आपण भेटूया. तारिणी म्हणते येस सर. आता ठरल्याप्रमाणे वाघा बॉर्डरवर तारिणी त्यांना भेटायला जाते आणि तिथलं दृश्य बघून ती हरकून जाते. विक्रम म्हणतो ही भारत पाकिस्तानची बॉर्डर. 77 वर्षापूर्वी ही रेष उभारणी केली. पण त्या रेषेबरोबर फक्त भारताचीच फाळणी नाही झाली तर माणसांची पण झाली. त्यांना आपले विचार पटत नाही. पण आपणही मागे हटायचं नाही. ही जिद्द रोज इथे दिसते. तारिणी बघत असते. विक्रम म्हणतो सगळं दृश्य तुझ्या मनात साठवून ठेवलंस तर तुला तुझ्या मिशनच्या प्रत्येक टप्प्यावर कळेल की आपल्याला मरायचं नाही, मारायचं आहे. तारिणी म्हणते येस सर. तारिणी केदारला ओळखते पण तिच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच हावभाव असतात. तेव्हा केदार म्हणतो काय झालं ताई. कौशिकी म्हणते मला वेगळीच भीती वाटते. तारिणी कुठल्या संकटात नसेल ना. आता मात्र केदार पण टेन्शनमध्ये येतो. ती म्हणते केदार त्यामुळे विचारते कुठे गेली तारिणी, काय तिचा पत्ता. अरे तू काही सांगितलं तर आपण तिची मदत करू शकतो. असा कुठलाही भाग नाही जिथे फोन लागत नाही, काही संपर्क होत नाही. पण तू आम्हाला काही सांगायलाच तयार नाही. आम्ही तारिणीची मदत कशी करणार. केदार म्हणतो खरंच ताई मला पण माहिती नाही. ती म्हणती केदार तारिणी तुझी बायको आहे, तुला माहीत नाही. अरे असं कसं. हे बघ उद्या तारिणीला काही झालं तर त्याला जबाबदार तू असशील. आता मात्र केदार अजूनच घाबरतो. कौशिकीला वाटत असतं की हा घाबरेल आणि आपल्याला सगळंच सांगेल. पण तिला माहीत नसतं की केदार कोण आहे. काही केलं केदार तिला कुठलीही बातमी देत नाही. इकडे तारिणी आपलं मिशन सुरू करते. पण तिला दिसतं की कोणीतरी तिचा पाठलाग करतोय आणि तिच्यावर नजर ठेवणे. आता तारिणी त्याला बघते, तो पळायला लागतो. तारिणी आता त्याचा पाठलाग करायला लागते. हे करता करता तारिणी लोकांच्या टेरेसवरून कुठून उड्या मारून त्याला पकडायचा प्रयत्न करत असते. पण शेवटी ते तारिणी त्याच्यापर्यंत पोहोचतेच. जे येते म्हणते काय तारिणी टीम काही माहिती. आता सगळेच बघायला लागतात. खरंच त्यांना तारिणीची काही माहिती नसते. जे म्हणते तारिणी आली का, तिचा काही पत्ता. फतिमा म्हणते नो मॅम. ती म्हणते ही तारिणी नक्की तिच्या मैत्रिणीकडेच गेली की अजून कुठे. असो ते तर मी शोधून काढीलच, पण मला काही फोन कॉल्स हवेत. आणि केदार कुठे अजून आला नाही का. कमाले ह्या नवरा बायकोची, कधी येतात आणि कधीही जातात. केदार खांडेकरला म्हणा बायको नाही तर तुम्ही तरी वेळेत येत जा. तेवढ्यात आता केदार येतो आणि घाबरून जेजेकडे बघायला लागतो. जे म्हणते काय सेकंड ऑफिसर तुमच्या बायकोचा काही पत्ता. केदार म्हणतो नो मॅम. तारिणीला घाबरून तो माणूस जीवाच्या आकांताने पळत असतो. पण तारिणी काही केले काय पिछा सोडत नाही. असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.